अहेरी टाइम्स खेड्यातील बातमी शहरापर्यंत. ज्या शेतकऱ्यांचे ई पीक ऑनलाईन झालेले नाही त्यांचे धान पीक खरेदी करण्यास कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिकृत खरेदीदार नकार देत असल्याने अशा शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यासाठी पुढाकार घेऊन न्याय देण्याची निवेदनातून मागणी महागाव बुजचे उपसरपंच संजय अलोने तथा तालुका भाजपा अध्यक्ष विकास तोडसाम व इतर शेतकरी बंधूंच्या नेतृत्वातील शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाकडून शेतकऱ्यांचे ई पीक बघून ई पीक ऑनलाईन केले जाते. यामध्ये काही शेतकरी बांधवांचे ऑनलाईन झाले मात्र काहींचे ई पीक ऑनलाईन झालेले नाही. अशा शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यास कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिकृत TDC अंतर्गत सहकारी सोसायटी नकार देत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी बाहेर पीक विकल्यास भरपूर प्रमाणात त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. म्हणून ई पीक ऑनलाईन नसलेल्या शेतकऱ्यांचे धान पीक खरेदी करण्याची मागणी निवेदनातून शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना सदर बाबीची विचारणा केली असता समितीच्या भाडेतत्वावरील जागेवर TDC अंतर्गत आलापल्ली येथील सहकारी सोसायटीला धान खरेदी करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे सदर प्रकरण बाजार समितीची संलग्नित नसून खरेदी करणाऱ्या सोसायटीशी संबंधित आहे. समितीने शेतकऱ्यांना सोसायटीला आलापल्ली येथे धान विक्री करण्यास होत असलेली अडचण लक्षात घेऊन अहेरी येथे धान खरेदी करण्यास जागा दिलेली आहे.